एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरचा राग काही अजून कमी झालेला नाहीये. होईल की नाही माहीत नाही. उलट तो दिवसेंदिवस वाढतच जातोय. पण उद्धव ठाकरे हे एकटेच आहेत का शिंदेंच्या निशाण्यावरती? अजून कोणाकोणाचा राग एकनाथ शिंदेंना येतोय? हा प्रश्न विचारण्याचं कारण या रागाच्या भरात त्यांनी आपला पक्ष म्हणजेच शिवसेना वाढवण्याचा एक नवाच प्लॅन आखलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू केलेली आहे. काय आहे मिशन टायगर? या नव्या प्लॅनमुळे अनेकांना धडकी भरली आहे, विशेषतः उद्धव ठाकरेंच्या सेनेला. कारण यामुळे सगळ्यात जास्त नुकसान उद्धव सेनेचंच होणार आहे. याशिवाय इतरही अनेक छोटे छोटे पक्ष आहेत ज्यांना फायदा होणार की तोटा. शिंदे सेनेचं महायुतीतलं स्थान यामुळे आणखी भक्कम होणार. विधान परिषद निवडणुकीआधी नेमकी काय स्ट्रॅटेजी आखलेली आहे एकनाथ शिंदे यांनी? सविस्तर विश्लेषण असेल, सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या येऊ घातलेली निवडणूक म्हणजेच विधान परिषद आणि या विधान परिषदेच्या 17 जागांसाठीची ही जी लढत आहे त्यामध्ये नेहमीप्रमाणे असं काही स्ट्रॉंग रिझन असलं की एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी ही ठरलेली असते. अमित शहा यांच्याशी ते सल्लामसलत करत असतात, राज्यातल्या भाजपच्या नेत्यांविषयी तक्रारी करत असतात. आता विधान परिषद निवडणूक आहे, मग राज्यातले भाजपाचे नेते कशी शिवसेनेची कोंडी करत आहेत हे तर अमित शहांच्या कानी घातलंच पाहिजे. तुम्हाला कोणी सांगितलं की विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिंदे साहेब तिथे गेले होते? कांद्याचा प्रश्न आहे, ऊसाचा प्रश्न आहे. पण हे करत असताना आपली बार्गेनिंग पॉवर कशी वाढवायची याचाही अंदाज एकनाथ शिंदे यांना आलेला आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आता शिंदेंनी विस्तारवादी धोरण अवलंबलेलं आहे. जसं आत्ताच सांगितलं की त्यांनी अमित शहांची दिल्लीला जाऊन भेट घेतली. याच शिंदेंनी आपलं अस्तित्व अधिक ठळक करण्याच्या दृष्टीने नवी योजना आखलेली आहे. छोट्या छोट्या पक्षांना अक्षरशः गिळंकृत करण्याची ही योजना आहे आणि त्याला शहांची संमती तर असणार आहेच. अलीकडेच चर्चेचा असलेला विषय म्हणजेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी शिवसेनेत केवळ प्रवेशच केला नाही तर आपला पक्ष देखील शिवसेनेमध्ये विलीन केला. एवढ्या मोठ्या निर्णयामागे अर्थातच अमित शहा तर असणारच. त्यांच्याच परवानगीने हे सगळं झाल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे दिल्लीहून आल्याच्या नंतर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी शिंदेंची ठाण्यामध्ये भेट घेतली. सध्या तरी त्यांनी आपल्या मुलाची म्हणजेच क्षितिज ठाकूर यांची विधान परिषदेमध्ये वर्णी लावून घेतली. पण सौदा इतका साधा असला तर मग काय झालं असतं? अशी चर्चा आहे की एकनाथ शिंदेंनी बहुजन विकास आघाडी ही शिवसेनेमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव ठाकूर यांच्यासमोर ठेवलेला आहे. आता ज्या ठाणे पालघरच्या परिसरामध्ये बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे ते शिंदेंच्या प्रस्तावाला होकार देतील का? सध्याच्या परिस्थितीमध्ये अशी शक्यता वाटत नाही. पण या निमित्ताने शिंदेंचं विस्तारवादी धोरण हे स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. एकनाथ शिंदेंच्या या राजकारणाला माध्यमांमधून असं रंगवलं जातंय की शिंदे भाजपला आव्हान देतात, आपली ताकद वाढवत आहेत. वास्तविक परिस्थिती ही वेगळी आहे. बच्चू कडू असतील किंवा हितेंद्र ठाकूर, दोघेही तसं तर पारंपरिक भाजप विरोधक आहेत. त्यांच्यामुळे शिंदेंची ताकद वाढणार असली तरी महायुतीची देखील ताकद वाढणार आहे. सध्या सगळ्यात जास्त प्रवेश कोणत्या पक्षात होत असतील तर तो पक्ष आहे भाजपा. त्यामुळे शिंदे भाजपाला आव्हान देण्यासाठी हे सगळं करत आहेत असं म्हणण्याला फारसा काही अर्थ नाहीये. थोडाफार दबाव यामुळे निर्माण करता येऊ शकतो, एवढंच यामध्ये काय ते सांगता येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आठवत आहेत का? त्यावेळी भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात लढत आहे की काय अशी परिस्थिती आली होती. एकमेकांचे लोक खेचण्याची अक्षरशः चढाओढ लागली होती. रवींद्र चव्हाण आणि शिंदेंमधला वाद हा चव्हाट्यावरती आलेला होता. शेवटी समझोता झाला की एकमेकांची माणसं फोडायची नाहीत. आता हे मान्य केलं तर पक्ष कसा वाढणार आहे? म्हणून मग शिंदेंची स्वारी छोट्या छोट्या पक्षांकडे आली. लहान लहान पक्षांना वाकवणं किती सोपं असतं हे शिंदेंनी दाखवून दिलंय. बच्चू कडूंचं उदाहरण आपल्या समोर आहेच आहे. त्यांना एक विधान परिषद काय दिली आणि त्यांनी आपला पक्षच विलीन करून टाकला. यावरून बच्चू कडू सध्या तरी प्रचंड ट्रोल होत आहेत. कदाचित यानंतर ते निवडूनही येणार नाहीत.
पण सांगायचा मुद्दा हाच आहे की एक विधान परिषद दिली की लोक पक्षही विलीन करायला तयार होतात. निलेश सांबरे, जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम भागामध्ये त्यांचं काम चालतं. आता अशी माणसं कार्यकर्त्यांच्या सह यायला तयार असतील तर आश्वासन भक्कम मिळालं असेलच. याच आश्वासनाला किंवा आमिषाला बळी पडतात हे सर्व संघटनांचे लोक सहजपणे. मालक बदलतो हा यामधला एक ड्रॉबॅक आहे. निवडणूक लढण्यासाठी प्रचंड पैसा लागतो, त्यासाठी कुठला तरी भक्कम हात हा पाठीशी असायला लागतो. असा हात आणि त्या हातामध्ये धनुष्यबाण देण्याचं काम उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे करतायत किंवा देत आहेत. शिवाय कसं भरभरून देतात ते आपल्या माणसांना हे सांगायची गरज नाही. त्यामुळे जोवर पैसा आहे तोवर शिंदेंची साथ सोडायची नाही अशीही अनेकांची मानसिकता आपल्याला दिसून येते. 2022 पासून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदार आणि कार्यकर्ते आपल्याकडे खेचतायत. याची सुरुवात खरं तर त्यांनी स्वतःपासून केली 2022 मध्ये. त्यानंतरच्या बहुतांशी निवडणुकीमध्ये शिंदे हे ठाकरेंपेक्षा वरचढच ठरले. अजूनही उद्धव सेनेचे लोक हे शिंदेंच्या संपर्कामध्ये आहेत अशा माध्यमांमध्ये चर्चा सुरू असतात. मध्यंतरी उद्धव सेनेचे जवळपास 7 खासदार बाहेर पडण्याच्या मनस्थितीमध्ये असल्याची चर्चा होती किंवा आहे अजूनही. त्यावर आम्ही व्हिडिओ देखील बनवलेला आहे, बघितला नसेल तर नक्की बघा. पण 3 असो, 7 असो की आणखी किती, या आमदार खासदारांपुढे शिंदेंसारखा पर्याय उपलब्ध आहे. शिंदेही गळ लावून बसलेले आहेतच. आपला पक्ष अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. छोट्या छोट्या पक्षांना कसे शिंदे आपल्यामध्ये सामावून घेऊन त्यांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतायत हे खरं तर या व्हिडिओमधून आपण पाहिलं किंवा आम्ही सांगत आहोत. त्यात उद्धव सेनेचा सुद्धा समावेश झालेला आहे. अलीकडच्या बहुतांशी सर्वच निवडणुकांमध्ये आत्यंतिक सुमार कामगिरी उद्धव सेनेने केलेली आहे. त्याचं किंचितही वाईट उद्धव ठाकरेंना वाटत नाही आणि हीच गोष्ट काम करणाऱ्या आमदारांना, खासदारांना खुपतीये. त्यामध्ये शिंदे जर अशा लोकांना कुठलं तरी आश्वासन देऊन आपल्याकडे किंवा आपल्या पक्षाकडे आकर्षित करत असतील तर त्यामध्ये वावगं काहीच नाहीये. अशांना गद्दार म्हणण्याचा अधिकार हा ठाकरेंना राहत नाही. आपल्या अकार्यक्षमतेमुळे लोक आपल्याला कंटाळलेत याची जाणीव जोवर उद्धव ठाकरेंसारख्या छोट्या पक्षाच्या प्रमुखांना होत नाही तोवर शिंदे यशस्वी होतच राहणार यात काही शंका नाही. छोट्या पक्षांना आपल्याकडे वळवण्याच्या एकनाथ शिंदेंच्या या राजकारणावरती तुमचं काय मत आहे? कुणाला याचा फायदा होतोय आणि कुणाला तोटा सहन करावा लागतोय असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.